राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आठवडाभरात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता. निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर निवडणुकीच्या घोषणेचीही शक्यता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज भाजपचं शक्ती प्रदर्शन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचंही लोकार्पण आणि भूमिपूजन. पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात महाविकास आघाडीची बैठक. पुण्यातील काँग्रेस भवनात बैठकीचं आयोजन. मवियातील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला. 2 दिवसात जागा वाटपासाठी पहिली बैठक. मुंबईत भाजप 150 जागांवर लढण्याची तयारी, तर शिंदेंच्या शिवसेना 100 जागांवर आग्रही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. मुंढवा जमीन प्रकरणावरून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा हल्लाबोल. आरोपींच्या सोयीनं चौकशी सुरू असल्याचा आरोप. अंबादास दानवेंचा नाव न घेता अजित पवार यांच्यासह पार्थ पवारांवर निशाणा. दोन-तीन महिन्यात पाकिस्तान सोबत युद्ध होईल. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत. पाकला शस्त्र पुरवण्यासाठी ट्रम्प आणि पुतीनसह चीन, इंग्लंड तयार. आंबेडकरांचा दावा. नाशिकमध्ये आजपासून वृक्ष लागवड मोहीम. टप्प्याटप्प्यानं तब्बल 15,000 झाडांची लागवड केली जाणार. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, साधू संतांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाला होणार सुरुवात. सांगलीमध्ये आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. अहिल्यादेवी यांची त्रिजन्म शताब्दी साजरी केली जाणार. दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केट समोर रास्ता रोको. रस्त्यावरील फिश मार्केट बंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांचं आंदोलन. रास्ता रोकोमुळे वाहनांच्या 3 किलोमीटरपर्यंत रांगा. कांदिवलीच्या एकता नगरमध्ये 2 गटात हाणामारी. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी. मात्र पोलिसांनाच मारहाण करण्याचा गुंडांचा प्रयत्न. उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याप्रकरणी वसईतील शाळेची मान्यता रद्द. चौकशीनंतर श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेची मान्यता अखेर रद्द करण्याचा शासन निर्णय जाहीर. सांगलीमध्ये आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण. अहिल्यादेवी यांची त्रिजन्म शताब्दी साजरी केली जाणार. संगमनेरमधील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद. निष्पाप बालकाचा घेतला होता बळी. इतर बिबटे पकडण्यासाठी वन विभागाची शोध मोहीम सुरू. वर्ध्यात आर्वी तालुक्यातील रानडुकरांचा धुमाकूळ. तुरीसह अन्य पिकांचं मोठं नुकसान. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासह नुकसान भरपाई देण्याची मागणी. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटणार. दुपारी 1:30 वाजता अरुण जेटली स्टेडियममधल्या कार्यक्रमालाही राहणार उपस्थित. मेस्सीच्या भारत दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 4 दिवस परदेश दौऱ्यावर. जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या 3 देशांचा करणार दौरा. तिन्ही देशांशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर. दिल्लीतील प्रदूषणात मोठी वाढ. दाट धुक्यांमुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत. 169 विमानांचं उशिरानं उड्डाण. तर काँग्रेसचं 20हून अधिक आमदार आणि मंत्रीही विमानातच अडकले.